तुमच्या शरीरात विटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता आहे? तुम्ही म्हणाल, आम्हाला कसं कळेल? हा व्हिडिओ पहा. 7 कॉमन लक्षणं सांगतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ब्रिटल हेअर अँड नेल्स. ब्रिटल म्हणजे सोप्या शब्दात कमकुवत, ठिसूळ असं म्हणा, सहज तुटणारे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार याचं एक कारण आहे बायोटीनची कमतरता. बायोटीन म्हणजे व्हिटॅमिन B7. याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत, पातळ होतात आणि स्प्लिट होतात. तर नखही स्प्लिट होतात. माउथ अल्सर. माउथ अल्सर किंवा तोंडात काही लिजन्स असतील तर शरीरात विटॅमिन किंवा मिनरल्सची कमतरता असू शकते. हेल्थलाईनच्या माहितीनुसार कॅन्कर सोर्स प्रकारचा एक माउथ अल्सर आयर्न किंवा व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतो. ब्लीडिंग गम्स. जोरात ब्रश केल्यामुळे हिरड्यातून रक्त येऊ शकतं. पण शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता हे याचं प्रमुख कारण आहे. व्हिटॅमिन सी जखम भरून येण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे त्वचा वारंवार ड्राय होत असेल, जखम बरी होत नसेल, नाकातून रक्त येत असेल, तर ही व्हिटॅमिन सी च्या तुमच्या शरीरातल्या कमतरतेची लक्षणं समजा. पुअर नाईट विजन. शरीराला पुरेसा व्हिटॅमिन ए मिळाला नाही तर डोळ्यांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो. यात कमी प्रकाश किंवा अंधारात दिसण्यास त्रास होतो. व्हिटॅमिन ए रॅटिनातील एका पिगमेंटसाठी आवश्यक आहे, ज्यामुळे रात्री दिसण्यास मदत होते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार डोळ्यातील पांढरा भाग आणि कॉर्निया हे ड्राय होत असेल तर हे व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचं लक्षण आहे. त्यामुळे डोळ्यातून अश्रू येत नाही किंवा डोळ्यातून पाणी येत नाही. डोळ्यातील पांढऱ्या भागावर डाग दिसणंही व्हिटॅमिन ए च्या डेफिशियन्सीचं एक लक्षण आहे. केस गळती शरीरात व्हिटॅमिन आणि पौष्टिक घटक कमी असल्याचं प्रमुख लक्षण आहे. आयर्न, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B7 यांची कमतरता असेल तर याचा थेट परिणाम केसांवर होतो. त्यामुळे केस गळती एक प्रमुख लक्षण समजा. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सेलेनियमही हेअर लॉस साठी कारणीभूत ठरू शकतं. रेड और व्हाईट बम्प्स ऑन द स्किन. केराटोसिस पेलारिस या कंडिशनमध्ये शरीरावर स्पॉट्स येतात. पण ही परिस्थिती व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता असलेल्यांमध्ये खास करून आढळून येते. पुढचं आहे रेस्टलेस लेग सिंड्रोम. अनेकांना बसल्यावर सतत पाय हलवण्याची सवय असते. यालाच रेस्टलेस लेग सिंड्रोम असं म्हणतात. ही एक नर्व कंडिशन आहे ज्यात पायात अनप्लेझंट किंवा अनकम्फर्टेबल सेन्सेशन्स आपल्याला जाणवतात. त्यामुळे लोक पाय सतत हलवत राहतात. शरीरात आयर्न कमी असेल तर हा त्रास होतो.